कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पौराणिक कथा. संपूर्ण माहिती. देवी महालक्ष्मी विष्णूंवर रुसून कोल्हापूरला का आली? कोल्हापूर नाव कसे पडले? देवी कोल्हापूरलाच का आली? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीची संपूर्ण पौराणिक कथा. पहिला, देवी महालक्ष्मी कोण आहेत? महालक्ष्मी ही आदिशक्ती, त्रिगुणात्मक शक्तीचे स्वरूप मानली जाते. नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. ती धन, वैभव, ऐश्वर्य, भक्ती व संरक्षण देणारी देवी आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही भारतातील सर्वात जागृत शक्तिपीठ मानली जाते. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. देवी महालक्ष्मी विष्णूंवर रुसून कोल्हापूरला का आली? पौराणिक कथेनुसार एकदा वैकुंठात ऋषी दुर्वासांचा शाप किंवा अहंकारामुळे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीचा योग्य सन्मान केला नाही, याचा देवीला राग आला. देवी लक्ष्मीला हे अत्यंत दुःखद वाटले. लक्ष्मी म्हणाली, जिथे माझा सन्मान नाही तिथे मी राहणार नाही. त्यामुळे देवी लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर अवतरली. याच कारणामुळे देवी विष्णूंवर रुसून कोल्हापूरला आली. देवी कोल्हापूरलाच का आली? त्या काळात कोल्हासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होता. तो ब्रह्मदेवाचा वरदानधारी होता. तो सर्व लोकांना खूप त्रास द्यायचा. त्याने देव, ऋषी, मानव यांना त्रास दिला. सर्व देवांनी देवीकडे मदतीची याचना केली. कोल्हासूर सर्वांना खूप त्रास देऊ लागला. तेव्हा देवी महालक्ष्मीने महाशक्तीचे रूप धारण केले व कोल्हासुराशी खूप युद्ध केले. कोल्हासुराशी भयंकर युद्ध केल्यामुळे कोल्हासुराची कथा, कोल्हासूर वधाची कथा. देवीने कोल्हासुराशी भयंकर युद्ध केले. अखेर देवीने त्याचा वध केला. मरताना कोल्हासुराने देवीकडे वर मागितला की माझ्या नावाने हे क्षेत्र ओळखले जावे. मी देवीच्या चरणी कायम राहीन. असा कोल्हासुराने महालक्ष्मीला वर मागितला. माझ्या नावाने हे क्षेत्र ओळखले जावे. मी देवीच्या चरणी कायम राहीन. आणि देवीने कोल्हासुराची विनंती मान्य केली. कोल्हापूर नाव कसे पडले? कोल्हासूर प्लस पूर म्हणजेच कोल्हापूर. कोल्हासुराचा वध ज्या ठिकाणी झाला त्यालाच कोल्हापूर असे नाव पडले. आणि तो देवीच्या चरणी शरण गेला त्या भूमीला कोल्हापूर असे नाव पडले. आजही म्हणतात कोल्हापूर म्हणजे कोल्हासूर मुक्त झालेली पुण्यभूमी आहे.